अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. बाळा, तू आज पुन्हा विचार करत बसला आहेस ना? भविष्याची चिंता, घराची काळजी, मुलांचे प्रश्न, पैशांची अडचण आणि मनातील एक सुप्त भीती, या सर्व गोष्टींना तुला आज ग्रासले आहे. पण एकदा शांत होऊन विचार कर की तू का घाबरतोस? ज्याने तुला या जगात आणले आहे, ज्याने तुला आजवरच्या प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढले आहे, तो मी आजही तुझ्यासोबत आहे. तू म्हणतोस की स्वामी, मला मार्ग दिसत नाही. पण मी म्हणतो, तू डोळे मिटून माझा हात तर धर. अंधारात मार्ग शोधण्यापेक्षा माझ्या प्रकाशावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व माझ्या नियोजनाचा एक भाग आहे. कधीकधी तुला असं वाटतं की तुझ्यावर अन्याय होत आहे. पण लक्षात ठेव, मी तुझा कर्माचा हिशोब अचूक मांडत असतो. जे तुझे नाही ते मी तुझ्यापासून हिरावून घेतोय, कारण त्यापेक्षाही काहीतरी खूप श्रेष्ठ आणि पवित्र मी तुझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. ज्या गोष्टींचा तू आज हट्ट धरतला आहेस, ती कदाचित तुझ्या भविष्याच्या दुःखाचे कारण बनू शकते. म्हणूनच मी तुला त्यापासून वाचवत आहे. माझा शब्द कधीच खोटा ठरत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ते ब्रह्मांड नायक असलेले माझे तुला दिलेले वचन आहे. तू इतरांशी स्वतःची तुलना का करतोस? प्रत्येकाचा प्रवासाचा वेगवेगळा असतो. कोणाला लवकर यश मिळते तर कोणाला उशिरा. पण उशिरा मिळणारे यश हे अधिक टिकणारे आणि मौल्यवान असते. तुझे कष्ट मी पाहत आहे. तुझे रात्रीचे ते एकांतात गाळलेले अश्रू मी पाहिले आहेत. तुला असं वाटते की कोणीच तुझं ऐकत नाही आहे. पण मी तुझ्या हृदयात बसून प्रत्येक निश्वासाचा अर्थ समजून घेत आहे. तू रडू नकोस, कारण तुझे रडणे माझ्या भक्तीला साजेसे नाही. तू तर एका समर्थांचा वाघ आहेस. मग या संकटांना का घाबरतोयस? आजच्या या दिवसापासून एक संकल्प कर. मी चिंता सोडून चिंतनाला सुरुवात करेन. जेव्हा जेव्हा तुझे मन अस्वस्थ होईल, तेव्हा तेव्हा माझे नाम घे. नामस्मरणात इतकी ताकद आहे की ते तुझ्या प्रारब्धातील कठीण काळ सहस्य करेल. तुझे शत्रू, तुझे विरोधक, तुझी निंदा करणारे लोक, हे सर्व माझ्या मायेचे खेळ आहेत. ते तुला केवळ अधिक मजबूत करण्यासाठी आहेत. तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि तुझे लक्ष तुझे कर्तव्य पार पाडण्याकडे दे. जो दुसऱ्याचे वाईट इच्छित नाही, ज्याच्या मनात सर्वांबद्दल प्रेम आहे, अशा माणसाचा रक्षक मी स्वतः सुदर्शन चक्र घेऊन होतो. तुझ्या कुटुंबाची काळजी तू करू नकोस. ती जबाबदारी माझी आहे. तू फक्त तुझे घर आनंदवन कर. घरात प्रेमाने वाग. कोणाचाही अपमान करू नकोस. जिथे शांती समाधान असते तिथे माझा कायमचा मुक्काम असतो. तू म्हणतोस, स्वामी प्रचिती द्या. पण बाळ, अजूनही जिवंत आहेस. तुझा श्वास सुरू आहे. तुला आजचे अन्न मिळाले आहे. ही माझी प्रचिती नाही तर आणि काय आहे? प्रत्येक लहान गोष्टीत मला शोधायला शिक. तुला मी सर्वत्र दिसेन. हा काळही निघून जाईल. जसा सूर्य मावळल्यानंतर पुन्हा उगवतो, तसाच तुझ्या आयुष्यातील अंधारही लवकरच दूर होणार आहे. सुखाची नवीन पहाट येणार आहे. तू फक्त धीर धर. घाई करू नकोस, कारण मी योग्य वेळी योग्य ती गोष्ट तुला नक्कीच देणार आहे. माझ्यावरचा विश्वास हाच खरा नैवेद्य आहे. तू मला जे अर्पण करतोस त्यापेक्षा तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि किती विश्वास ठेवतोस, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. जेव्हा तू रडतोस, जेव्हा मी तुझे अश्रू पुसतो, जेव्हा तू पडतोस, मी तुला उचलून घेतो आणि जेव्हा तू चालतोस, तेव्हा मी तुझा हात धरून तुला मार्गदर्शन करतो. तू फक्त शरण ये. अहंकाराचा त्याग कर आणि मी अधूनमधून तुला यातून बाहेर काढत जाईन. मग बघ, तुला हे जग किती सुंदर वाटेल. आजचा हा स्वामी संदेश तुझ्यासाठी एक नवीन उमेद घेऊन आला आहे. उठ आणि कामाला लाग. मनात सदैव मंत्र जप. श्री स्वामी समर्थ. विजय तुझाच आहे, कारण तुझे रक्षण मी करत आहे. श्री स्वामी समर्थ.